विश्वरत्न भारत रत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम। विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। हा मोबाईल मध्ये येईल त्यांची चालू शकतो मोबाईल। ओके मॅडम या आता महिला व्हिडिओ चालू आहे। व्हिडिओ चालू झाला काय? हा व्हिडिओ चालू आहे। ठीक आहे फोटो काढू। हा ठीक आहे गेलो नको दाखव। नाही 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 फोटो निघतो। ठीक दोन्ही चालू राहते आपलं। हो ना फोटोही राहते एकदम फोटो काढू। आणि त्यांनी महत्त्वाचं काम
100 दिनदर्शिकेचं वाटप करून आपला एक आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे. त्याच्या आजच्या सभेला सुरुवात करतो. तर आजच्या या सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सर्व जे पाहुणे मंडळी आहेत त्यांना एक विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल फक्त अगदी 2 मिनिटात पोहोचायचं आहे. त्याकरता अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची शेवटची सभा आहे. ती या अर्थानं भारतीय बौद्ध महासभेच्या संस्थेची जी उपनिबंध बंद आहे बायलॉ त्याच्याप्रमाणे जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, ग्राम कार्यकारिणी, शाखा कार्यकारिणी याचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. आपली 2019ला झालेली होती. तत्पूर्वी 14 ऑगस्ट 2016ला झालेली होती. त्यावेळेला 14 ऑगस्ट 2016ला एकत्रित जिल्हा होता. 14 तालुक्यांचा एकत्रित जिल्हा. त्याचा अध्यक्ष म्हणून मला राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्त केलं होतं. ती सभा जिल्हा परिषद विश्रामगृहात झाली होती. त्याचे सरचिटणीस वालोदे साहेब होते. मी अध्यक्ष, वालोदे साहेब सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष रवींद्र गेडाम साहेब होते. त्या कार्यकारिणीत 21 पदाधिकारी होते. आमचा कार्यकाळ 3 वर्षांनी म्हणजे 2019 मध्ये संपल्यानंतर 22 डिसेंबर 2019ला पुन्हा सर्वसाधारण मीटिंग बोलावण्यात आली. त्या मीटिंगमध्ये परत बॉडीची निवड करण्याचं ठरलं, नियुक्ती करण्याचं ठरलं. राज्याची स्ट्रॅटेजी बदलली. स्ट्रॅटेजी अशी बदलली की पूर्वी हा जिल्हा एक होता, पण महाराष्ट्राची एक स्ट्रॅटेजी ठरली की महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यात 10पेक्षा अधिक तालुके आहेत त्याची त्यांनी विभागणी केली. कशासाठी? कामाची व्याप्ती कमी करून अधिक गतिमान जिल्हा व्हावा या उद्देशाने कामाची व्याप्ती, तालुके कमी केले, क्षेत्र कमी केलं आणि मग आपल्याही जिल्ह्याचे 2 जिल्हे झाले, अमरावती पूर्व आणि अमरावती पश्चिम. अमरावती पूर्वमध्ये महानगरचाही समावेश करण्यात आला आणि 7 तालुके. 7 तालुक्यामध्ये अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी आणि वरुड यांचा समावेश आहे. या 7 तालुक्याचा एक युनिट जिल्हा पूर्व करण्यात आला आणि पश्चिममध्ये वेगळे 7 तालुके. तुम्हाला इथे सांगण्याची गरज नाही. अशा या 7 तालुक्याचे अध्यक्ष निरंजन धांडे साहेब यांना बनवण्यात आलं. सरचिटणीस म्हणून मोहाडे सर होते आणि कोषाध्यक्ष म्हणून वालोंदे साहेब होते. मध्ये कोरोना आला. 2020 मध्ये मार्चमध्ये 2020 मध्ये कोरोना आला आणि कोरोनानंतर पुन्हा 21 मध्ये काम सुरू झालं. निरंजन धांडे साहेबांच्या व्यक्तिगत अडचणीमुळे त्यांनी राजीनामा दिला. त्याची प्रसिद्धी दर आठवड्याला येत गेली
भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम म्हणून घेतली आणि जे बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात आणि ज्यांना ज्यांना असं वाटते की भारतीय बौद्ध महासभा तिथं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे त्यांना निश्चितपणे आनंद झाल्याशिवाय राहत नाही. जे ज्यांना आंबेडकर विचार सोडायचा त्यांची गोष्ट वेगळा, त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. पण ज्यांना वाटते की या देशात आंबेडकरांचाच विचार झाला पाहिजे, आंबेडकरांचा विचार म्हणजे भारतीय बौद्ध महासभा होय, धम्मसंस्था आहे ती, आणि त्या संस्थेचं नाव दर रविवारी वंदनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत तर केलंच गेलं, पण जिल्हाभर वृत्तपत्रातून ती प्रसिद्धी झाली. ते प्रसिद्ध करण्याचं काम बोरकर सरांच्या नेतृत्वात बडनेरेच्या टीमने केलं. म्हणून राज्याच्या वतीनं त्यांचा मी यथोचित सन्मान करण्यापूर्वी आणखी एक गोष्ट सांगतो. 18 ऑगस्ट 2024 भीमराव आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत 300वी वंदना ही आपल्या चैत्यभूमीवरती घेण्यात आली. भीमराव साहेब त्या दिवशी सडनली जालन्याला आले, पण राष्ट्रीय पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित हा उपक्रम त्या ठिकाणी पूर्ण झाला. त्यांनी देखील त्याचं कौतुक केलं आणि धम्म यांच्या नोव्हेंबरच्या महिन्यात आलेल्या मासिकामध्ये या संबंधानं बातमी देखील प्रसिद्ध झालेली आहे. ज्यांच्याकडे धम्मयान येतं, राज्यभर ते धम्मयान जातं. धम्मयान काय आहे? भारतीय बौद्ध महासभेचं मुखपृष्ठ आहे, ते राज्यभर जातं. बौद्धांचं राजपत्र आहे, त्या धम्मयानमध्ये ही माहिती आलेली आहे की असा उपक्रम हा राबवला जातो. आणि म्हणून राज्याच्या वतीनं त्यांचा गौरव केला. आणि इथे जिल्ह्याची शेवटची सभा असताना मी देखील बडनेराच्या या टीमचं राज्याचा प्रतिनिधी म्हणून राज्याच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करतो, त्यांना गुच्छ आणि शाल प्रदान करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा. आणि नंतर धामणगाव असेल, आणखी जे उत्सुक आहेत त्या सगळ्या शाखा आपण निर्माण करणार आहोत, ती महिला कार्यकारिणी करणार आहे. नथी में शरण बुद्धो में